तर चला माझ्या नवीन एका तिळगुळमध्ये स्वागत आहे। तर चला आता आहे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या सर्वांना यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा। तर चला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर चला तिळाचे लाडू आणि तिळाची पट्टी बनवणार आहे। 1 वाटी तीळ घेतले, 1 वाटी मी गुळ घेतलेला आहे। तर चला मी इथं कढई ठेवली आणि कढई कमी गॅसवर ठेवलेली, थोडी तापली ती, त्यामध्ये टाकून घेतलेले आहे तीळ। तर थोडेसे तीळ वाटीला चिटकले होते म्हणून परत थोडेसे टाकून घेतले ते। याला ना छान तडतड 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 होईपर्यंत ना, हे बघा आता थोडे थोडे तडतड व्हायला लागले ती। तडतड पूर्णपैकी छान तडतड होईपर्यंत त्याचा वासही खूप छान येतो आणि तडतड होईपर्यंत आपल्याला लगेच कळून पण जातं की तीळ भाजलेत म्हणून। तीळ जेवढे भाजताना तुम्ही तेवढे छान खूप तिळगुळाचे लाडू लागतात। तर चला तिळगुळाचे लाडू तुम्ही नक्की बनवा। तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी तिळगुळाचे लाडू बनवत आहे आणि खूप छान होते आणि खूप टेस्टी होते। तर छोट्या मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना द्या आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर चला मी थोडे बनवलेले आहेत, 1 वाटीचे तर 2 वाट्यापर्यंत होतात ते। तर चला बघू शकता तुम्ही तडतड तडतड खूप वाजतात हे आणि भाजले पण ते। तर चला मी ना एका ताटामध्ये थंड करायला काढून ठेवले। साजूक तूप घेतलं होतं। तर सर्वात पहिले ना आता आपल्याला 1 चम्मच साजूक तूप टाकायचं आहे। तर तुम्ही बघू शकता तर 1 चम्मच मी साजूक तूप घेतलेलं आहे। तर म्हशीचं तूप आहे ते, तर विकास गोडचं। तर चला मी 1 चम्मच तूप टाकून घेतलं। बारीक कढई राहू द्यायची आपल्याला, एकदम बारीक गॅस कढईवरती, कारण की आपलं करपत नाही मग। आणि माझी रेसिपी जेवढ्या बी करते ना मी, तर बारीक गॅसवरतीच करते। तर तुम्ही बघू शकता 1 वाटीभर गूळ मी ह्यामध्ये ॲड करून घेतला। थोडं कोमट झालं तूप की लगेच मी त्यामध्ये गूळ टाकून घेतला। गुळाच्या नंतर लगेच त्याला पटपट पटपट हलवत राहिले। त्याला जास्त घट्ट किंवा ना जास्त चाचणी नाही होऊ द्यायची आपल्याला, याचा कलर बिलकुल चेंज नाही होऊ द्यायचा आपल्याला। तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी हे तयार होत आहे। तर बघा एवढे छान तयार झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये ना आता तीळ टाकून घ्यायचे आहे। आपले जे भाजलेले तीळ आहे मी ते 1 वाटीमध्ये काढून घेणार आहे, कारण एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळं मला ना ताटानं टाकता येणार नाही म्हणून मी एका वाटीत पटकन काढून ठेवले। तर चला तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी असं तयार झालेलं आहे घट्ट। आणि चला याला खाली घेऊया, एका ताटामध्ये काढून घेऊ। आणि मी ना एक डिश घेतला, डिशला ना तूप लावून घेतलं पहिले आणि थोडंसं ना आपल्याला पट्टीसाठी आपण ना डिशमध्ये हे टाकून घेणार आहे। आणि ना खूप गरम आहे हे, तर हातानं करू नका। आणि हातानं जरी करायचं असेल तुम्हाला, उलथाण्यानं होत असेल तर बघा, नाही जर झालं समजा तर ना तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावून घ्या आणि मस्तपैकी असे करून घ्या। तर चला जास्त घट्ट मी असं म्हणजे ते जे आपला गूळ होता ना, जास्त घट्ट पाक नाही होऊ दिला आणि खूप गरम होता तो, हात पळत होते खूप। तर त्या हात पळत होते म्हणूनच तेवढ्याच गडबडीमध्ये त्याला छान थापून घ्यावं लागतं, थंड झाल्यावर ते थापल्या जात नाही। तर एवढ्या छान वड्या होतात ना ह्या। तर बदबद तीळ टाकायचे, जेवढे तीळ टाकताना तेवढी खूप छान लागते। तर चला मस्तपैकी मी याला छानपैकी बनवून घेतलेला आहे। आता याला एका साईडला ठेवून देणार आहे, तुम्ही बघू शकता। तर याला कसं आहे माहिती आहे का, कारण याच्यामध्ये गूळ कमी टाकायचा। तुम्हाला जर आवडत असेल तर गूळ तुम्ही जास्त टाकू शकतात, असं काही नाही आहे। तर बघा आणि खूप छान लागते हे आणि तिळागुळाची पट्टी। तर चला मस्तपैकी आता मी ना हे कढईमध्ये ठेवलेलं आहे लाडूसाठी। तर चला आपल्याला याचा लाडू बनवून घ्यायचा आहे। तर मी परत थोडासा पाण्याला हात लावला आणि लाडू बनवून घेतलेला आहे, कारण ते खूप गरम आहे तोपर्यंतच लाडू बनतो याचा, नंतर बनत नाही लाडू। तर चला एवढा छान असा मस्त लाडू बनवून घेतलेला आहे मी आणि पूर्ण लाडू अशा प्रमाणामध्ये बनवून घ्यायचे, तुम्ही बघू शकता। तर चला पूर्ण लाडू ह्या प्रमाणामध्ये मी बनवून घेतलेले आहेत। तर चला कसे वाटले माझे लाडू नक्की कमेंट करून सांगा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर चला यूट्यूब फॅमिलीला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर चला तर मी अशी ना सजावट केलेली आहे तिळागुळाची। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर चला बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला ही आहे पट्टी, तर तुम्हाला दाखवू शकते मी पट्टी ह्या प्रमाणामध्ये मी करून घेतलेली आहे। तर बघा मस्त खुसखुशीत आणि खमंग पट्टी होत आहे ती। तर चला मी सजावट कशी केली मी तुम्हाला दाखवत आहे। आणि बघा लाडू पण खूप छान झालेला आहे। तर चला आणि सहज असा फुटतोय तो लाडू, असा घट्ट नाही आणि जास्त असा हे पण नाही, असा लूज पण नाही आहे पटकन तुटायसारखा। तर चला मी तर सजावट करून घेतलेले आहे, कानातले, बिंदी, गजरा आणि हे बांगड्या आहेत आणि हे आहे ब्लाऊज पीस। तर चला यावरती ना मस्तपैकी मी सजावट करून घेतलेली आहे। कशी वाटली माझी सजावट आणि कसं वाटलं माझं मकर संक्रांतीचं तिळगुळ। तर चला नवीन भेटूया आपण परत एका व्हिडिओमध्ये। तर
बघा हे आहे मंगळसूत्र. मंगळसूत्रसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. तर बांगड्या बघू शकता तुम्ही, लाल जरीत हिरव्या आणि कलरच्या बांगड्या आहेत ह्या. तर चला परत एका व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहेत आपण. तोपर्यंत बाय बाय. तर चला मकर संक्रांतीसाठी उद्या नक्की तुम्ही पुरणाची पोळी बनवा आणि खूप छान खा. तर चला बाय बाय.